नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नैवेद्याची थाळी. साधी साधी थाळी आहे. तर वरण भात, पिठलं भाकरी, करडईची भाजी, खरडा आणि गुळाचा शिरा. महाराजांना आवडणारे ह्या साधे साधे पदार्थ आहेत. महाराजांना हाच नैवेद्य चालतो, म्हणजे हेच पदार्थ आवडायचे गजानन महाराजांना. शेगावचे गजानन महाराज. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती नक्की क्लिक करा. तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नैवेद्याची थाळी. तर गजानन महाराजांना साधा साधा नैवेद्य असतो. पिठलं भाकरी, भाजी कुठलीही, म्हणजे आंबाडीची भाजी म्हणा, करडईची भाजी, मेथीची भाजी. तर आणि आपण बनवणार आहोत गुळाचा शिरा आणि खरडा किंवा ठेचा म्हणतात त्याला. तर साधी साधी रेसिपी आहे. तर ही करडईची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आता कापून घ्यायची आपल्याला, की नैवेद्यासाठी बनवायचं. आणि कांदा लसूण घ्यायची. पहिले ही फक्त ज्वारीच्या, म्हणजे ज्वारी उगवते त्या दिवसामध्येच मिळत असे. आता कुठल्याही ऋतूमध्ये मिळते. तर आता कढई ठेवलेली, त्यामध्ये भाजी घालायची आणि आपल्याला 5 मिनिटासाठी हिला शिजवून घ्यायची. तर गॅस करायचा आहे चालू. ह्यामध्ये 2 चमचे हरभरा डाळ घातली आणि ह्याला आता आपल्याला ही भाजी 5 ते 6 मिनिट छान शिजवून घ्यायची. थोडासा कलर चेंज होतो, पण शिजवून तर घ्यायलाच हवी. तर आता ही भाजी छान शिजलेली उतरून घ्यायची आणि एका गाळणीत काढायची, म्हणजे यामधील हे पाणी सर्व निघून जाईल. तर भाजी गाळणीमध्ये काढलेली आहे. आता तोपर्यंत आपल्याला फोडणी द्यायची. तर घालायचं लसूण परतलेला आहे छान. त्यामध्ये 4 हिरवी मिरची बारीक कापून घेतली, ती घालायची. त्याऐवजी लाल मिरची पावडर वापरली तरी छान लागते. मिरची पण परतलेली छान. त्यामध्ये आता ही भाजी घालायची आपण शिजवून घेतलेली. आपल्याला घालायचं 1/2 चमचा मीठ आणि हे शेंगदाण्याचं जाडसर कुटून घेतलं. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. वा, खूप मस्त झालेली भाजी. साठी 3 चमचे साजूक तूप घ्यायचे. आपण हा जवळजवळ पाऊण वाटी रवा घातला. साईडला पाणी ठेवले गरम होण्यासाठी. आपल्याला आता मीडियम फ्लेमवरती ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. रवा छान भाजत आले, त्यामध्ये हे काजू आणि बदामचे तुकडे घालायचे, ड्रायफ्रूट्स. तर आता रवा छान भाजलेला आहे आपल्याला. तर हे 2 वाट्या पाणी ठेवलं होतं मी गरम होण्यासाठी. तर आपल्याला जवळजवळ 1/2 वाटी पाणी घातलं. याऐवजी दूध वापरलं तरी चालेल. मस्त झालेला शिरा. तर आपल्याला या स्टेजला आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचा. अगोदर तूप घालायचे, परत 1 चमचा.
आता जेवढा रवा होता तेवढाच गूळ घेतलाय. गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ वापरू शकता किंवा साखर वापरायची असेल तरी चालेल. ह्याला थोडंसं पाणी कमीच वापरायचं, कारण गुळाचं नंतर पाणी सुटतं त्याला. त्यामुळे बघू शकता आता थोडासा पातळसर वाटतो. वेलची पूड घालायची थोडी. गुळाचा शिरा खूप टेस्टी लागतो. तर रेडी झालेला आहे शिरा. गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचा. तर आता हे भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीची बनवली तरी चालते. तुमच्या इकडे गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी कोणकोणते पदार्थ बनवता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. तर थापायला पीठ घ्यायचे आणि छान अशी पातळ थापून घ्यायची. तर थापून झालेली तवा तापलेला आहे मस्त. पाणी लावून घ्यायचे. भाकरी पलटून घ्यायची. छान पचू द्यायची मागच्या साईडने. मागची साईड मस्त भाजलेली. आता आपल्याला अशी तव्यावरती टाकायची. सर्व बाजूंनी. तर मस्त अशी आपली ही भाकरी तयार आहे. आता पिठलं अगोदर ठेचा बनवून घ्यायचा, भाजून घ्यायचा आणि मग पिठलं बनवायचं आपल्याला. तर आपल्याला भाकरीचा जो तवा आहे आपला तापलेला, त्यावरतीच ठेचा बनवण्यासाठी आहे 10 मिरची घेतलेली आहे. तर ही कमी तिखटवाली मिरची आहे. कलर आहे तिचा काळपट, पण कमी तिखट आहे. ते म्हणजे तिखटपणा कमी होतो. आणि तेल टाकण्या अगोदर अशा फोडून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तेल टाकलं की मिरची फुगल्या जाते आणि मग ते तेल आपल्या अंगावर उडू शकतं. कधी पण मिरची भाजताना, तळताना तेल टाकण्या अगोदर किंवा मधून काप करून घ्यायचे उभा. तर आता 1 चमचा तेल घालायचं. त्यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे थोडे. आणि त्यामध्ये लसूण पण टाकायचं आपल्याला.
छान भाजून घ्यायच्या मिरच्या, म्हणजे काय होतं त्या बाधित नाही पोटाला आपल्या. मिरची छान भाजलेली आपल्याला, त्यावरती मीठ घालायचं आहे 2 म्हणजे अर्धा चमचा, जास्त मीठ वापरायचं. आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड होण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचे 5-7 मिनिटासाठी. आणि असं झाकून आपल्याला ह्याला छान थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर आपण खरडा बनवून घ्यायचा. गरम गरम कधीच खरडा बनवायचा नाही, तो कडक बनतो नंतर, मग त्याची टेस्ट बिघडते. कधी जरी तुम्ही खरडा बनवला तरी असाच बनवायचा, म्हणजे आपला ठेचा. तर आता आपल्याला पिठलं बनवून घ्यायचं आहे. पिठलं बनवण्यासाठी हे घेतलेले आहेत 8 हिरवी मिरची, 8-10 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा मीठ आहे आणि हे जिरं आहे अर्धा चमचा. मीठ तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर अगोदर आपल्याला जिरे कुटून घ्यायचे. जिऱ्यामध्येच अर्धं मीठ घालायचं, म्हणजे काय होतं ना, जिरे असे बारीक होतात पटकन. तर आता जिरे बारीक झाले, त्यामध्ये घालायची मिरची आणि लसूण आणि ह्याला कुटून घ्यायचे. मिक्सर ग्राइंडरमध्ये काढले तरी काही हरकत नाही. तर आता हे ठेचा आपला तयार आहे. आपल्याला आता पिठलं बनवून घ्यायचे. पिठलं बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता 3 चमचे तेल घालायचे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडलेली, त्यामध्ये आपण बनवून घेतलेला ठेचा घालायचा. ठेच्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे. तरच ठेचा छान परतलेला आहे, त्यामध्ये आता पाणी घालायचे. तर आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय, तर 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचे. हळद घालायची अगोदर 1 वाटी आणि अर्धी वाटी. आणि कोथिंबीर घालायची. पीठ आपल्याला थोडीशी उकळी आली की लगेचच आपल्याला पीठ टाकून त्याचं पिठलं बनवून घ्यायचं. गुठळे फोडीत घ्यायचे. पिठल्याला चून पण म्हणतात, झुणका म्हणतात, पिठलं बेसन पण म्हणतात. मी गेल्या वर्षीच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये डाळ वाटून कसं बनवतात त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. ते पण पिठलं खूप छान लागतं. डाळ वाटून बनवलेलं, डाळ भिजवायची आणि वाटून करचे पिठल्याचे व्हिडिओ पोस्ट करणार आहे लवकरच. आपल्याला झाकण ठेवून 6-7 मिनिट छान शिजवून घ्यायचे. तर मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे. आता तयार झालं आपलं पिठलं. गॅस करायचा आहे बंद. 6-7 मिनिट झालेले आहेत. पिठलं बघूया. मध्ये एक वेळा झाकण काढून हलवलं होतं. मस्त झालेलं आहे. तर आता आपण ठेचा जो झाकून ठेवलेला आहे त्याला झाले 7-8-10 मिनिट झाले जवळजवळ. छान थंड झालेलं आहे, बघू शकता. आता आपल्याला ह्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. तर आता ह्याला कुटून घ्यायचं आहे. आपण पिठल्यासाठी ठेचा बनवला होता, जाडसर कुटून घ्यायचं आहे. खरडा पण झालेला आहे बनवून. तर आपला आता सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे नैवेद्यासाठीचा.
वरण भात झाला, करडईची भाजी, पिठलं झालं, भाकरी झाली आणि हा खरडा पण तयार आहे. वरण भाताचा व्हिडिओ स्किप केला आहे, मोठा व्हिडिओ होतोय तो, त्यामुळे. वा क्या बात आहे, मस्त खरडा रेडी आहे आपला. झणझणीत खरडा पण तयार आहे. नेहमी घरात असतो माझ्याकडे हा बनवायचा, अशाच पद्धतीने बनवते. तर आपला आता नैवेद्याचं ताट भरायला घ्यायचे. तर हा भात, गुळाचा शिरा, ही भाजी, पिठलं आणि ही आपली भाकरी, आणि हा खरडा. आणि कांदा. तर अशा पद्धतीने हे तूप नैवेद्य म्हणलं की आणि हे तुळशीपत्र, ह्याशिवाय तर नैवेद्याला परिपूर्णता नाही. तर अशा पद्धतीने वरण भात, गुळाचा शिरा, करडईची भाजी, पिठलं, खरडा, भाकरी, जेवढ्या महाराजांच्या आवडत्या वस्तू माहितीत आहेत तेवढ्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अजून काही जर पदार्थ असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.